शूटिंग म्हणजे तुम्ही सीएस सर कडे चला. शूटिंग म्हणजे तुम्ही सीएस सर कडे चला. शूटिंग म्हणजे तुम्ही सीएस सर कडे चला. शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेने कळस गाठलेला आहे. अतिदक्षता विभागात आजारावर उपचार घेण्यासाठी येथे आलेल्या रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबियाचा जीव येथील अस्वच्छतेने धोक्यात आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या संदर्भात शासकीय रुग्णालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाचे आदेश पगारे व तसेच सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी ताटे यांनी नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया मांडली आहे. बघूयात सविस्तर. माझं नाव दीपक रामचंद्र अंबाडे. मी एक सामान्य नागरिक आहे. त्या हिशोबाने सिव्हिलचा जो कारभार आहे, गलिच्छ कारभार, याला कुठेतरी पायबंदी बसली पाहिजे, नाही का. नेहमी पेशंट लोकांना यांच्यापासून खूप त्रास होतो, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. माझी शासनाला विनंती आहे का जेणेकरून हे जे लोक हरामखोर लोक वृत्तीचे यांचे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पेशंटला योग्य तो न्याय दिला पाहिजे. आणि हे जर असं चालू राहिलं तर मग आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन करायची वेळ येणार आहे आणि ते आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, नाही का. आरपीआय एकतावादीच्या वतीने मी आज इथं सांगू इच्छितो की मी आंदोलनाला इथं बसणार. आमरण उपोषणाला माझे कार्यकर्ते, माझे पदाधिकारी सर्वांना घेऊन याची सर्व जबाबदारी शासनाची राहणार आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे, दिलं पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे. 2 नंबरला, 3ऱ्या मजल्यावर, 2ऱ्या मजल्यावर टॉयलेट 3. टॉयलेटला एकही दरवाजा नाही. लेडीज आपल्या आया बहिणी राहतात तिथं. ते दरवाजा एक मोकळा तोडून ठेवला, तो झाकून सनी आतमध्ये बाथरूम मध्ये जातात संडासला. बाकी दुसरे काही नाही. ती घाण ना तिथं उलट्या होतात तिथं गेल्यानंतर. ते आता माझा भाचा आहे, त्याचा हात तुटलेला आहे. तो जो दरवाजा एका हाताने कसा काय ताणणार तो, असं मागं पुढे दरवाजा ताणावा लागतो झाकाय करता, तेव्हा ते टॉयलेटला जावं लागतं. मी शिन्नर. 8 दिवसापासून. आज आम्ही सिव्हिल येथे एका सामाजिक कार्यकर्ते, उपसरपंच या ताईंना भेटण्यासाठी सिव्हिल इथे आलो असतो. आम्ही तिथे गेलो तर बघितलं तर पूर्ण घाणीचं साम्राज्य होतं. का तिथे तुम्ही 1 सेकंद सुद्धा उभे राहू शकत नाही त्या वार्डमध्ये. अतिदक्षता अशा वार्ड मध्ये. जर असं पेशंटला म्हणजे अक्षरशः फेकून दिल्यासारखे पेशंट बिनवारस, आणि तिथे सर्व घाणीचं साम्राज्य होतं. मग आम्ही तिथल्या जे कर्मचारी आहेत, सीओ आहेत, त्यांना आम्ही विचारलं का तुम्ही एवढ्या घाणीमध्ये तुम्ही 1 सेकंद तिथे उभे राहू शकता का. तर तेवढ्यात ते आमच्यावर आरेरावीची भाषा करायला लागले. व ते एक पेशंट 1 वाजता आलेला असताना त्या पेशंटला सिटी स्कॅन सुद्धा केलेलं नव्हतं. जेव्हा आम्ही आवाज उठवला तेव्हा तातडीने त्या पेशंटला सिटी स्कॅन साठी नेण्यात आलं. तुम्ही जर बघितलं इथं स्वच्छ सुंदर असं सिव्हिल, तुम्ही जर तिथे बघितलं तर पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. आणि इथले तुम्ही प्रत्येक वेळेला जर तुम्ही बघितलं का तुम्ही सिव्हिल मध्ये आरेरावीची भाषा, पेशंटला मारणं, त्याच्या नातेवाईकांना मारणं, इथले ते सिक्युरिटी गार्ड आहे ते धावून येणं, महिलांचे. आज तुम्ही बघितलं का अक्षरशः पत्रकारांचे मोबाईल छिनून घेतले त्यांनी, म्हणजे इथपर्यंत त्यांची मजाल गेलेली आहे. त्याच्यामुळे शासनाने जे मगर म्हणून जी ही आहे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आणि जो ज्याचं इथे हे टेंडर आहे ज्याचं, त्याला काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे आणि त्याला तातडीने हे जे टेंडर दिलंय हे रद्द करण्यात आलं पाहिजे. हे माझी मागणी आहे. सर्वप्रथम जर आमच्यासारख्या जर सामाजिक कार्यकर्त्यांना जर तुम्ही अंगावर येता आणि मारण्याचा प्रयत्न करता, तेव्हा सामान्य पेशंटचं काय. सामान्य पेशंट इथे येतात, नातेवाईकांनी त्यांना जर विचारायला गेलं का बाबा आमच्या पेशंटची अशी अशी परिस्थिती, अक्षरशः ते हाकलून देतात त्यांना आणि तिथून सिक्युरिटी गार्ड बोलवता आणि त्यांना धक्काबुक्की करता. म्हणून मी या सिव्हिलच्या सर्व कर्मचाऱ्यांचा इथे निषेध करते. जर या कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केलं नाही आणि या जर टेंडर ज्याला दिलाय त्याला काळ्या यादीत टाकलं नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. व या सर्व जनतेला, जर तुम्ही बघता महाराष्ट्रात सिव्हिल हे खूप मोठं माध्यम आहे. इथे सर्व गावाखेड्यातनं लोक इथे येतात आणि त्यांना जर अशी वागणूक जर तुम्ही देत असाल तर या सिव्हिलच्या सर्व प्रशासकाचा मी इथे निषेध करते. आणि जर 2 दिवसात आम्हाला जर न्याय नाही मिळाला, ते जी मगर कोण आहे तिने अक्षरशः पत्रकारांचा मोबाईल छिनलेला आहे. तिथे जी अधिकारी होती सिव्हिलची तिने आमची व्हिडिओ शूटिंग केली. म्हणजे अरे तुम्ही सिव्हिलची साफसफाई करू शकत नाही आणि जे लोक न्याय मागायला येतात त्यांची व्हिडिओ शूटिंग करता. हा कुठला न्याय आहे. यांना पगार घेतात, जनतेचा पगार घेतात, त्यांच्या घरचा पगार घेतात का हे. हा आमच्या सारख्या जनतेचा पगार घेतात आणि जनतेला चारेरावी करून जनतेच्या अंगावर धावून जातात. यांचा मी इथे निषेध करते. आणि जर यांना जर तातडीने निलंबित नाही केलं तर आम्ही 2 दिवसात इथे उपोषणाला बसणार. सिव्हिल हॉस्पिटलला आज मी इथं चक्कर मारायला आलो होतो की इथं एक पेशंट ऍडमिट होतं.
दुपारी 2 वाजेपासून एक लेडीज उपसरपंच आहे तर त्या गाडीहून पडले होते तर त्यांना डोक्याला मार लागला होता म्हणून मी इथं बघायला आलो. अतिदक्षता विभागामध्ये त्या पेशंटला ठेवलेलं होतं. त्या अतिदक्षता विभागामध्ये इतका घाण आहे, इतकी घाण वास आहे. त्या वासमध्ये तिथं पेशंट पडलेले आहे, तिथं अनेक पेशंट पडलेले आहे आणि तिथं दुपारी 2 वाजेपासून ती महिला तिथं आहे. त्या महिलेचं स्कॅन करण्यासाठी सुद्धा तिथं कोणी अद्याप उपलब्ध होत नाही म्हणून तिथं राऊत म्हणून आहे, त्यांच्याशी मी संपर्क साधला तर ते बोलले 2 वाजेपासून आम्ही संपर्क करतोय पण कोणीच येत नाहीये म्हणे. तर त्याच्यानंतर तिथं घाणीचं साम्राज्य एवढं असल्यामुळं तिथं स्वच्छता निरीक्षक आहे त्यांना बोलवण्यात आलं आर्ले म्हणून. तर त्यांना सांगितलं तर तिथं एक शाहिदा मगर म्हणून नावाची लेडीज आहे स्वच्छता निरीक्षक. इथं पत्रकारांना आम्ही बोलवलं तर त्यांनी पत्रकारांचे मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला की शूटिंग करू नका म्हणून, इथं कुठल्याही प्रकारचं असं दाखवू नका म्हणून. त्यांनी पत्रकारांचे मोबाईल हिसकण्याची एवढी जर त्यांची जर मजल आहे तर मग इथं प्रशासन करतं काय, इथं सिव्हिल सर्जन करता काय. तर माझं एवढी मागणी आहे की सिव्हिल सर्जनला की जी स्वच्छ निरीक्षक जी बाई आहे ती बाईला आणि स्वच्छता निरीक्षक जो आर्ने म्हणून आहे यांना तत्काळ इथून काढून टाकावं आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट ज्याचं कोणाचं असेल ते कॉन्ट्रॅक्ट देखील रद्द करण्यात यावे म्हणून. आणि अशा प्रकारचे जर लोक इथं राहिले तर मग यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चोप द्यायचा कार्यक्रम करू का जेणेकरून जे बाहेरून जे गावून पेशंट येतात लांबून तर त्या पेशंटला जर चांगली सुख सुविधा जर इथं भेटत नसेल आणि राज्याचे मुख्यमंत्री आरोग्य मंत्री सांगतायत की सरकारी दवाखान्यामध्ये जो बी गरीबातला गरीब पेशंट आहे त्याला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जाईल, तर असं कुठल्याही प्रकारचं नाशिक सिव्हिलला होत नाहीये. तर ही आमची मागणी आहे का इथं जो बी स्टाफ आहे तो स्टाफ चांगल्या प्रकारे काम करत नाहीये. इथं जे डॉक्टर लोक आहेत ते डॉक्टर लोक देखील हे करत नाहीये. सगळ्यात दुसरी मागणी आमची अशी की जो सिटी स्कॅन करणारा कोण जो डॉक्टर कर्मचारी असेल त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं. कारण दुपारी 2 वाजल्यापासून इथं पेशंट आहे असं एकदम पडलेल्या अवस्थेमध्ये तर त्या पेशंटला तात्काळ सिटी स्कॅन करण्याची गरज आहे. तिथं देखील डॉक्टर जर 2 वाजेपासून आता 5 वाजेपर्यंत नाहीये. मला तिथं येऊन पाऊण तास झाला, पाऊण तासामध्ये सुद्धा तो माणूस पोहोचत नाही. इथं सिव्हिल सर्जन जे शिंदे आहेत त्यांना मी फोन केला, शिंदेना फोन केल्याच्या नंतर इथं सफाई करण्यासाठी ती बाई तिथं आली आणि त्या बाईने पत्रकारांचे जे मोबाईल चिन्हाचं काम केलेलं आहे. सगळ्यात पहिले आमचं हे की तिला पहिले काढून टाका आणि जो स्वच्छता निरीक्षक आहे तो काढून टाका. ज्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे ती म्हणते कॉन्ट्रॅक्ट मध्ये तर तो कॉन्ट्रॅक्टच रद्द झाला पाहिजे ही आमची मागणी. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक.